हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द हर्तिकेश अकॅडमी. जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही, तब्येत जरा बिघडलेली. ओके, सो आपला लॅपलास इक्वेशन अँड पॉयझन्स इक्वेशन. द इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲज ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड. ओके, इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? ग्रेडियंट स्केलर फील्ड आहे. ओके, जे आपण कशाने करतो? E इज इक्वल टू मायनस डेल डॉट व्ही. आता अकॉर्डिंग टू गॉस लॉ, गॉस लॉ काय सांगतो? गॉस लॉ, सो डेल डॉट ई इज इक्वल टू वॉट? रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर 2 आहे. ओके, अकॉर्डिंग टू गॉस लॉ काय सांगतो? डेल डॉट ई इज इक्वल टू रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. हेन्स द कर्ल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कर्लची इलेक्ट्रिक फील्ड काय असते? आपण डिफाईन केलं आहे. कर्ल ऑफ ई मध्ये काय की डेल क्रॉस ईची व्हॅल्यू काय ते 0. काय ते 0. याला ते इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 3. सो पुट इक्वेशन 2 इन 1. हा 2 जो इक्वेशन आहे तो 1 मध्ये. पण बघा काय, डेल डॉट ई इज इक्वल टू रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. काय? रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई? ईची व्हॅल्यू काय आहे? ही म्हणजे याच्या बदली इथे ईची काय व्हॅल्यू येईल? मायनस, एक मिनटं. ओके, हा डेलचा डेल डॉट मायनस डेल डॉट इज इक्वल टू वॉट? रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. सॉरी, इथे ई नाही आहे, इथे व्ही आहे. ओके, डेल डॉट व्ही इज इक्वल टू दिस. सो डेल इंटू डेल स्क्वेअर. इथे मायनस चिन्ह आहे म्हणून इथे काय येईल? मायनस डेल डॉट व्ही इज इक्वल टू रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. सो हा जो मायनस आहे तो प्लस करा आणि इकडे प्लसचं काय होईल? मायनस. म्हणजेच डेल क्रॉस व्ही इज इक्वल टू वॉट? मायनस रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. सो ओके, तर बघा रो मायनसमध्ये चार्ज डेन्सिटी नसते म्हणून 0 येईल. म्हणजेच काय येईल? डेल क्रॉस व्ही इज इक्वल टू वॉट? 0. इज इक्वल टू वॉट? 0. हे काय तुमचं लॅपलास अँड पॉयझन्स इक्वेशन. ओके, हे जे आहे डेल स्क्वेअर व्ही इज इक्वल टू मायनस रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. हे काय आहे तुमचं लॅपलास अँड पॉयझन्स इक्वेशन. दिस इक्वेशन इज पॉयझन्स अँड लॅपलास इक्वेशन. ओके ओके, इलेक्ट्रोडायनामिक्स आपला सब्जेक्ट आहे सेमिस्टर 5चा. ओके, सो सिलेबसच्या टॉपिकनुसार आज आपला जो पॉईंट आहे तो आहे सोल्युशन अँड प्रॉपर्टीज ऑफ वन डायमेन्शनल लॅपलास इक्वेशन. ओके, ऑलरेडी आपला पॉयझन्स इक्वेशन अँड लॅपलास इक्वेशन हा टॉपिक झालेला आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल लॅपलास इक्वेशन बट विदाऊट प्रूफ. म्हणजे तुम्हाला फक्त 1 डायमेन्शनल इक्वेशनसाठी फक्त सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सेकंड आणि थर्डसाठी नाही, त्याच्या फक्त प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. ओके, सो टॉपिकला स्टार्ट करूया. ओके, सो सोल्युशन अँड प्रॉपर्टीज ऑफ द 1 डायमेन्शनल इक्वेशन आपण पहिले बघूया. नंतर बघूया प्रॉपर्टीज ऑफ 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल लॅपलास इक्वेशन. सो तुम्हाला माहिती आहे की लॅपलास इक्वेशन आपण कसं लिहितो? वी नो दॅट
ओके, जरा शाई थोडीशी थिन करूया. ओके. वी नो दॅट Laplace equation written as del cross square, okay, del square v is equal to 0. याला the equation number 1. Okay, where v is the only one variable of x. Suppose करूया v is only v जरा व्यवस्थित काढूया. Suppose v is only one variable depends on x variable x किंवा x variable. Okay, then equation 1 becomes बघा v हा डिपेंडेंट कशावरती आहे, कोणत्या व्हेरिएबल वरती, x. म्हणून आता डेल स्क्वेअर आपण डेल ऑपरेटर कसा लिहितो, d बाय dx. बट हिअर डेल स्क्वेअर आहे म्हणून काय येईल, डेल स्क्वेअर इज इक्वल टू कसं लिहाल, d स्क्वेअर dx स्क्वेअर. ओके, सो पुट दिस व्हॅल्यू ऑन इक्वेशन फर्स्ट. वी कॅन गेट, बघा काय मिळेल आपल्याला, डेल स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे बघा, डेल स्क्वेअर व्हीलाच या टर्मलाच आपण कसं लिहू शकतो, डेल स्क्वेअर म्हणजेच काय, dx स्क्वेअर. ओके, हा व्हीचा v इज इक्वल टू 0. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, टेक इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेट असं केलं तरीही चालेल. इंटिग्रेट अबो इक्वेशन वी गेट, डायरेक्ट इंटिग्रेट करूया तर काय मिळेल, dv अपॉन dx इज इक्वल टू a. ओके, इज इक्वल टू a. सो अगेन इंटिग्रेट वी गेट, काय मिळेल परत जर का इंटिग्रेट केलं तर परत आपल्याला मिळेल, बघा परत आपल्याला मिळेल dv dx इज इक्वल टू a. बरोबर, हा डिवाइड आहे, इकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजे dv इज इक्वल टू a डॉट dx. ओके, सो जर का सॉल्व केलं, इंटिग्रेशन केलं तर v a x प्लस b भेटेल आपल्याला, काय भेटेल, ax प्लस b. ओके, सो एक पेन चेंज करून हे आले आपली फायनल व्हॅल्यू. ओके, हे काय आलं, लॅपलास इक्वेशन फॉर वन डायमेन्शनल. हे आलं तुमचं लॅपलास इक्वेशन फॉर वन डायमेन्शनल. ओके, सो एक मिनिट जरा व्यवस्थित लिहूया आपण, v इज इक्वल टू ax प्लस b. ही हा जो हे जे आपलं आलं इक्वेशन, यालाच म्हणतात लॅपलास इक्वेशन फॉर वन डायमेन्शनल. ओके, आता याच्या प्रॉपर्टीज बघूया, वन डायमेन्शनलच्या प्रॉपर्टीज. सो इथे मी लिहितो प्रॉपर्टीज ऑफ वन डायमेन्शनल Laplace equation. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे तुमची, फर्स्ट प्रॉपर्टी, हिअर vx इज द एव्हरेज ऑफ
Vx, where Vx is the average of what? V x plus a and V x minus a. Okay, for only a, for only a. Then we will write Vx is equal to Vx is equal to V ब्रॅकेट मध्ये x plus a minus 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 okay V x minus a upon 2. So now ही काय झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी झाली, प्रॉपर्टीज ऑफ वन डायमेन्शनल इक्वेशन मधली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय आहे? Laplace equation have no local minima and maxima at extreme value v. Okay, the Laplace equation variable किंवा Laplace equation no local minima and maxima at extreme value of v must be occur in end. Okay, so Laplace equation variable, Laplace equation variable okay, no local maxima, no local maxima and minima at extreme value of v, extreme value of v must occur end. ओके, सो दोनच प्रॉपर्टी आहेत आपल्याला लॅप्लास इक्वेशनच्या, लॅप्लास इक्वेशन इन वन डायमेन्शनलच्या. ओके, सो आपण काय करूया, जी सेकंड आणि थर्ड प्रॉपर्टी आहे डायरेक्ट मी इन्सर्ट करतो याच्यावरती इमेज. ओके, कारण लिहिण्यात खूप वेळ जाईल, त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट इन्सर्ट करून घेतो. ओके, 2च मिनटं मला फक्त द्या. ओके, आपण प्रॉपर्टीज बघूया. 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल लिहून काय होतं, लिहिताना कधी स्पेलिंग वगैरे चुकल्या तर माफ करा. ओके, सो काय आपण डायरेक्ट बुकचंच हे करूया. ओके, लॅप्लास इक्वेशन इन 2D. फक्त आपल्याला 2 डायमेन्शनलचं फक्त प्रॉपर्टीज बघायचं आहे. ओके, प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, ते प्रूफ नाही करायचं आहे, फक्त ओन्ली सोल्युशन कोणतं बघायचं आहे, वन डायमेन्शनलचं, जे आपण वरती बघितलंय. हे बघा, आपण वन डायमेन्शनलचं प्रूफ हे जे मी केलंय ना, हे इथून ते आपली जी फायनल टर्म आहे v इज इक्वल टू ए एक्स प्लस बी, इथपर्यंत त्याचं प्रूफ आहे. त्याच्या प्रॉपर्टीज 2 आहेत. आणि आपण आता ह्या सेकंड प्रॉपर्टी जी पेज तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, ह्या सेकंड लॅप्लास इक्वेशन इन 2D च्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, सो पहिली प्रॉपर्टी काय म्हणते, सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी बघा, ही कुठली, सगळ्यात शेवटची सेकंड नंबरची जी आहे ही काय सांगते, v has no local maxima and minima, v has no local maxima and minima at all extreme points, extreme occur at boundary. ओके, ही आहे आपली सेकंडची, v has no local maxima and minima all extreme local at the boundaries. ओके, आणि फर्स्ट आहे ही. ओके, सो आपण बघा, द व्हॅल्यू ऑफ व्ही पॉइंट काय, एक्स कॉमा वाय हा एक पॉइंट आहे, द एव्हरेज अराउंड द पॉइंट. ओके, इफ वी कॅन ड्रॉ सर्कल ऑफ एनी रेडियस आर, द पॉइंट एक्स वाय, द एव्हरेज व्हॅल्यू व्ही ऑन द सर्कल इज इक्वल टू द व्हॅल्यू
of at the center. So Vx is written as 1 upon 2 pi r close integration circle V dl. ओके, हे आपली सेकंड प्रॉपर्टी. ओके, ज्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन ना त्याच्यात एकदम मस्त दिलेलं आहे PDF मध्ये. सो तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे आपली, थर्ड लॅपलास इक्वेशनची प्रॉपर्टी. दोनच प्रॉपर्टी आहेत त्याच्यात. एक मिनिट मी इन्सर्ट करतो. लॅपलास इक्वेशन 3D. ह्या आहेत तुमच्या दोन लॅपलास इक्वेशन इन 3 डायमेन्शनल. ह्या त्याच्या प्रॉपर्टी आहे. ह्याचं पण तुम्हाला प्रूफ नाही आहे. प्रूफ आहे फक्त कसलं, फक्त 1 डायमेन्शनलसाठीच प्रूफ आहे लॅपलास इक्वेशनचा. लॅपलास इक्वेशन इन 3 डायमेन्शनल ह्याच्या दोन प्रॉपर्टी आहेत ज्या तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. ही आहे पहिली प्रॉपर्टी आहे आणि ही आहे सेकंड प्रॉपर्टी. ओके, आता द व्हॅल्यू ऑफ V ॲट पॉईंट R is the average value of V over spherical surface radius R, capital R, central small r. So VR is equal to written as 1 upon 4 pi r square close integration sphere V dot dA. ओके, हे तुमची सेकंड प्रॉपर्टी, सॉरी फर्स्ट प्रॉपर्टी आणि सेकंड प्रॉपर्टी तीच आहे की ॲज अ consequence we have no local maxima or minima at the extreme value of V must be occur at boundary. ओके, सो एवढा सोपा टॉपिक आहे. माझ्या मते मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षी एक लॅपलास इक्वेशनवरती एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम होता. तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम मी आता घेतोय याच व्हिडिओत. ओके, सो कीप वॉचिंग. एकच मिनटं फक्त ते सगळं मी क्लिअर करून ते तिथे राईट करतो. सो ओके, हा आहे तुमचा त्याच्यावरती लॅपलास इक्वेशनचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम क्वेश्चन पेपरमध्ये होता. So solve the Laplace equation when the potential V can depend on only the distance r from the origin of the coordinate system. आता हा कसा सोडवायचा? By the spherical polar coordinate. According to the Laplace equation is solved by spherical polar coordinates theta and phi dependence. Okay, here we can solve. एक minute. We can solve by the spherical coordinates, spherical polar coordinate on theta and phi dependence, theta and phi. एकच मिनिट. theta and phi dependence, only theta and phi depends. So here the radial equation what? 1 by r square d upon dr, the radial part of the equation r square dv by dx is equal to what? 0. So we can get after the solving. Okay, so we get d by dr r square dv upon dx is equal to 0. Take integration on both sides. Take integration on both sides. Take integration. Take integration. Okay, taking the integration we written as r square dv by dx is equal to a. ओके, सो हा आर स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय इकडे घेऊन या, काय होईल? डिवाइड. हा इंटू आहे इथे घेऊन या तर काय होईल? डिवाइड. सो ए आर स्क्वेअर. ओके, सो अगेन इंटिग्रेट, अगेन इंटिग्रेट.
सो इंटिग्रेट केलं तर काय होईल, डी व्ही बाय डी एक्स ए आर स्क्वेअर. ओके. सो आता डी व्ही इकडेच घ्या. हा ओके.